विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीतील व्याकरण घटकातील समास या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळते. अनेक विद्यार्थ्यांना मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळत नाही, हा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. पण मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एक घटक तो म्हणजे व्याकरणाचा. आणि त्याच घटकातील आपण एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे समास. आता समास म्हणजे काय आणि हा जो काही घटक आहे तो घटक कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मधील पहिलाच प्रश्न असतो 2 मार्कासाठी समास. आता समास म्हणजे काय या बेसिक गोष्टी पूर्ण आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला बेसिक गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत आपल्याला समास हा घटक मुळीच कळत नाही आणि आपल्याला 2 मार्क मिळत नाही आणि मराठीमध्ये चांगले गुण मिळवण्याचं जे स्वप्न आपलं आहे ते कधीच पूर्ण होत नाही. मग समास म्हणजे काय? रोज आपण मराठी बोलत असो, मराठी बोलता बोलता काही शब्द गाळून आपण एकच शब्दांचा वापर करतो आणि मराठी शब्द गाळून जो एक शब्द आपण तयार करतो म्हणजे त्या ठिकाणी आपण शब्दांचा एकत्रीकरण करतो. संस्कृतमध्ये समास या शब्दाचा अर्थ समास सम अधिक अस म्हणजे एकत्र करणे. काय एकत्र करायचं? शब्द एकत्रित करायचं म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्याचा उदय हे 2 शब्द आहेत. सूर्याचा उदय हे 2 शब्द आहेत. या दोन्ही शब्दाचं आपण एकत्र केलं तर याच्याऐवजी एकच शब्द तयार होतो, तो म्हणजे सूर्योदय. हे शब्दांचं जे एकत्रीकरण आपण जे काय केलेलं आहे याला म्हणायचं समास. मग यानंतर समासामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. जोपर्यंत आपल्याला हे घटक समजत नाही तोपर्यंत आपल्याला समास कळत नाही. समास म्हणजे काय तुम्हाला कळालं? शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. रोजच्या बोलण्यातून आपण अनेक शब्द गाळून एकच शब्द बोलतो, तो म्हणजे पोळीसाठी वापरणारा पाट न म्हणता पोळपाट म्हणतो, वनातील भोजन न म्हणता आपण वनभोजन म्हणतो, महान असे राष्ट्र न म्हणता महाराष्ट्र म्हणतो. असे अनेक उदाहरण आपल्याला देता येईल की अनेक शब्द गाळून आपण एकच शब्द वापर करतो. आणि हे सगळं अभ्यास करत असताना समासामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक, त्याच्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे जोड शब्द. आता जोड शब्द कशाला म्हणलं जातं? समासामध्ये जे 2 किंवा 3 शब्द एकत्रीकरणातून तयार झालेला जो शब्द आहे या शब्दाला म्हणायचं जोड शब्द. त्या शब्दाला जोड शब्द म्हणायचं. याच्यामध्ये एक घटक आहे जोड शब्द, सामासिक शब्द, विग्रह, पद आणि प्रकार. हे संपूर्ण घटक आपल्याला कळाल्याशिवाय समास कळत नाही. मग जोड शब्द कशाला म्हणलं जातं? 2 किंवा 3 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या शब्दाला जोड शब्द म्हणतात. उदाहरणार्थ चंद्राचा उदय हे 2 शब्द आहेत. या दोन्ही शब्दाला आपण एकत्र केलं म्हणजे समास. म्हणजे जे काय आहेत एक शब्द तयार होतो तो म्हणजे चंद्रोदय. मग हा जो काय तयार झालेला शब्द आहे या शब्दाला म्हणायचं जोड शब्द. मग याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सामासिक शब्द. आता जोड शब्द म्हणजे तुम्हाला कळालं 2-3 शब्द एकत्रीकरण झाल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला जोड शब्द म्हणतो. मग ह्याच जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणला जातो. 2 किंवा 3 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्याच जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ वनातील भोजन. आता वनातील भोजन हे शब्द आपण एकत्र केलं तर एकच शब्द तयार होतो, तो म्हणजे वनभोजन. या वनभोजन हा जो काही शब्द आहे याला जोड शब्द आणि याच जोड शब्दाला मराठी समासामध्ये सामासिक शब्द म्हणतात. मग यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विग्रह. आता विग्रह कशाला म्हणलं जातं? जो सामासिक शब्द आहे या सामासिक शब्द फोड करून सांगणे म्हणजे विग्रह. याची अजून एक व्याख्या आहे. सामासिक शब्दाचा अर्थ सांगणे म्हणजे विग्रह किंवा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला सांगण्याच्या पद्धतीला विग्रह. असे विग्रहाचे आपण 2-3 जे काय आहे ते व्याख्या समजून घेऊ शकतो. यानंतर एक उदाहरण या ठिकाणी मी दिलेलं आहे तो म्हणजे महाराष्ट्र. आता महाराष्ट्र या शब्दाचा आपण फोड केला तर याचा अर्थ होतो महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र म्हणजे याचा आपण काय केलं? इथं विग्रह केलं. मग याच्यावरून अजून एक आपल्याला घटक समजून घ्यायचं आहे तो म्हणजे पद. आता पद कशाला म्हणलं जातं? इतका वेळ मी तुम्हाला सांगितलं शब्द शब्द शब्द. हे जे काही शब्द आहेत या शब्दालाच समासामध्ये पद म्हणलं जातं. समासात शब्दाला पद असे म्हणतात. याच पदावरून या समासाचे जे काय आहे ते प्रकार पडलेले आहेत. समासाचे एकूण किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. मग हे जे काही प्रकार कोणते आहेत तर
हे जे काय प्रकार, मग याच्यामध्ये जर पहिला पद प्रधान असेल तर त्याला म्हणायचं अव्ययभाव समास, आणि जर दुसरा पद प्रधान असेल तर त्याला म्हणायचं तत्पुरुष समास, आणि जर दोन्ही पदे महत्वाची असतील, प्रधान असतील, तर त्याला म्हणायचं द्वंद्व समास, आणि जर दोन्ही पदे प्रधान नसून जर तिसऱ्या पदाचा उल्लेख होत असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. हे पदावरून त्याचे 4 मुख्य प्रकार ठरलेले आहेत. आत्ता आपल्याला इयत्ता 10वी साठी कोणते प्रकार अभ्यासाला येणार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण का, जोपर्यंत आपल्याला समास म्हणजे काय कळत नाही तोपर्यंत आपण जे काय आहेत परीक्षेमध्ये मार्क मिळवत नाही, परीक्षेमध्ये आपण उत्तर म्हणजे जे काय आहे ते लिहू शकत नाही. मग यानंतर इयत्ता 10वी साठी येणारे समास कोणते, तर अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास 4 प्रकार आहेत. त्यापैकी जो तत्पुरुष समास आहे याचे एकूण 7 उपप्रकार आहेत. किती उपप्रकार आहेत? 7 उपप्रकार आहेत. त्यापैकी 2 प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे कर्मधारय समास आणि दुसरा म्हणजे द्विगु समास. हे 2 प्रकार इयत्ता 10वी साठी यावर्षी. त्याच्यानंतर मूळ प्रकारातील जो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, या द्वंद्व समासातील आपल्याला 3 प्रकार अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे इतरेत्तर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास. असे एकूण 3 प्रकार, असे मिळून एकूण यावर्षी आपल्याला 5 समास अभ्यास करायचे आहेत. मग हे जे काय 5 समास आपण अभ्यास करतोय, या 5 पैकी परीक्षेला आपल्याला विचारतात 4. किती विचारतात? 4 पैकी आपल्याला सोडवायचे आहेत 2. किती सोडवायचे आहेत? 2. आणि एकाला असतो 1 गुण. असे एकूण मिळून जे काय आहे ते आपल्याला 2 मार्क. आणि हा जो प्रश्न असतो कृती क्रमांक 4 मध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला मिळवायचा आहे 2 मार्क. किती मार्क? 2 मार्क. मग यानंतर आपण एक एक घटकाचा जो काय आहे तो अभ्यास करणार आहोत. एकंदरीतरित्या तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण ज्या ज्या वेळेला समासाचा अभ्यास करतोय, समासाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा समास म्हणजे काय आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर समासामध्ये येणारे जे घटक आहेत हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जोड शब्द म्हणजे 2 किंवा 3 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या शब्दाला जोड शब्द म्हणलं जातं. त्या जोड शब्दालाच सामासिक शब्द म्हणलं जातं. आणि त्या हे घटक एकावर एक अवलंबून आहेत. शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे जोड शब्द. या जोड शब्दालाच जे काय म्हणलं जातं? सामासिक शब्द. आणि या सामासिक शब्दाचा फोड करून सांगणे म्हणजे काय? विग्रह. या विग्रहातून येणारे जे शब्द आहेत या शब्दांना म्हणलं जातं पद. आणि या पदावरून याचे जे काय आहे ते प्रकार ठरलेले आहेत. आणि यावर्षी आपल्याला जे काय आहे ते 5 प्रकार अभ्यास करायचे आहेत. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. व्याकरणामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळते. आणि त्या यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.